लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आपण निवेदन उपविभागीय मॅडमला आणि आमदार साहेब आणि पूर्ण पाटबंधारे विभागाला सुद्धा निवेदन शेतकऱ्यांनी दिलेलं होतं. या निवेदनामध्ये आज एसडीओ मॅडमनी सभा घेतली होती. त्या सभेबद्दल काय निर्णय लागला, त्या सभेमध्ये काय मॅडमनी काय सांगितलं, या संदर्भात आपण आज आपल्या शेतकऱ्यांसोबत वाटाघाटी करायला ग्रामपंचायत शिरपूर बांधमध्ये आहोत. आणि या ठिकाणी काय नाव आहे आपलं? प्राध्यापक विजय मांढरे. आपण काय सांगाल? शेतकऱ्याच्या आंदोलन चक्काजाम होणार आहे आणि आज मॅडमनी सभा तोडगा काढण्यासाठी हा निर्णय म्हणजे घेतला होता की शेतकऱ्यांना समजावू आपण आणि कायदा हातात घेऊ नये यासाठी सभा ठेवलेली होती. त्या सभेमध्ये कोणताही निष्पक्ष निघालेला नाही. या संदर्भात आपलं काय मत आहे? मुळात प्रश्न हा गंभीर आहे. जवळपास शेकडो शेतकऱ्यांची जी जमीन आहे मध्य आताच्या जो छत्तीसगड बाजूचा आणि आपला शिलापूरपर्यंत या ठिकाणी 2 ते 3 ग्रामपंचायत येतात आणि जवळपास छत्तीसगड राज्यांच्या सुद्धा 4 ते 5 ग्रामपंचायत येतात आणि हजारो एकर शेती, मुळात शेतीच नाही तर जवळपास 200 ते 400 कुटुंब हे पशुपालन करतात, बकरी पालन करतात, म्हशी पालन करतात आणि दोन्ही राज्याचे करतात. आणि ज्यावेळेस हा जो डॅम बनण्याचा जो मूळ उद्देश आहे तो मूळ उद्देश होता शेतीसाठी, सिंचनासाठी पाणी, महत्त्वपूर्ण गोष्ट, आणि दुसरी होती मत्स्यपालनाची. ह्या दोन्ही गोष्टीसाठी हा डॅम बनलेला आहे. परंतु सुफलाम नावाची जी कंपनी आहे, जी MIDCची जागा आहे, जे राखीव जागा नवाटोला आणि देवरीच्या मधात, तिथं लीजवर छोट्या मोठ्या कंपन्या या राजकारणी लोकांनी मागील 10 ते 15 वर्षापासून या ठिकाणी आणून कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लीजवर त्यांना जागा देऊन, तशाच पद्धतीची एक जी कंपनी आहे सुफलाम कंपनी, तेही येऊन बसलेली आहे. आणि ती अवैधरित्या जो पाणी शेतकऱ्यांचं आहे, पशुपालक शेतकरी वर्गाचा आहे, आणि त्यांच्या वाटेचा जो पाणी आहे तो पाणी सरळ त्या अवैधरित्या कंपनीला वळता केलं गेलेला आहे. आणि आतापर्यंत स्थानिक आमदार असेल, स्थानिक खासदार असेल, स्थानिक SDO असेल, आपला इरिगेशन डिपार्टमेंट असेल किंवा आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर असतील, यांनी कोणीही अजूनपर्यंत याच्याकडे एकदम चिंतनाने आणि कोणत्याही पद्धतीने शेतकऱ्याच्या बाजूने अजूनपर्यंत कोणताही तोडगा काढलेला नाही, कोणत्याही पद्धतीने निष्कर्ष काढलेला नाही. आमोरासमोर कोणत्याही पद्धतीच्या कायद्याच्या भूमिकेतून कोणत्याही बाबी अजूनपर्यंत निघालेल्या नाही. आणि हा जो शेतकरी आहे शिरपूर आणि संबंधित आजूबाजूच्या छत्तीसगड राज्य आणि इथूनपासून शिलापूरपर्यंत, हा सगळा शेतकरी एवढा आक्रोशित आहे की येणाऱ्या 24 तारखेला चक्काजाम, आपल्याजवळ नॅशनल हायवे 53 जातो आहे, आपल्याला बाजूलाच RTO मोठा आंतरराज्य चेकपोस्ट आहे. तर तुम्ही लक्षात घ्या, एका दिवसाची ट्रक येणारे जाणारे जे आहेत त्यांची संख्या हजारोच्या वर आहे. आणि अशा परिस्थितीत जर हा जो आक्रोशित जो शेतकरी आहे, हा आक्रोशित शेतकरी जर पेलावला गेला नाही आणि स्थानिक प्रशासनाला पेलावला गेला नाही, हिंसात्मक घटना जर घडली तर याच्यासाठी जबाबदार राहील कोण? याच्यासाठी पूर्णपणे जबाबदार हा स्थानिक प्रशासन राहील, आपल्या जिल्ह्याचा प्रशासन राहील, आपले स्थानिक जे आमदार खासदार आहेत ते राहतील. कारण प्रचंड आक्रोश आहे लोकांमध्ये, कारण त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. निवड शेतकरीच नाही तर त्या नदीवर जवळपास 100 कुटुंब मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याजवळ उदरनिर्वाहाचं साधन नाही, पाणी नसणार तर एकदाचे मासे संपले की पुन्हा मासे येतील कुठून? समजा पाणी भरला असेल तर ते कुटुंब जे मासे वाचलेले असतात त्यांनाच दुबार, ते त्यांचीच पेरणी होत असते, त्यांचीच नैसर्गिकरित्या वाढ होत असते आणि त्यांनाच ते 100 कुटुंब आपला वर्षभर आपलं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून ते जगत असतात. आणि शेतकऱ्याच्याकडे तर धन
आहेत, ढोर आहे, बकऱ्या आहेत, म्हशी आहेत, बरेच दुधाचे व्यापार करणारे आपल्या गावामध्ये लोक आहेत, आजूबाजूचे लोक आहेत. सगळ्यांसाठी हा गंभीर प्रश्न आहे. फक्त तोडगा एक निघू शकते की आम्हाला पूर्ववत जशा पद्धतीने पूर्वी सरळ पाणी सोडल्या जात होता, जसा पाण्याचा पुरवठा कमी झाला नदीला आणि सरळ इरिगेशन डिपार्टमेंट काय करायचं, 1 किंवा 2 दार खोलून द्यायचा, पुन्हा नदी जशीच्या तशी भरली राहायची. अशा पद्धतीने जर पूर्ववत अशा पद्धतीचा जर पुरवठा होत असेल तर ह्या ठिकाणचा शेतकरी आपोआप शांत होईल, थांबेल. अन्यथा जर याच्यावर तोडगा निघाला नाही तर येणाऱ्या 24 तारखेला हिंस्र आंदोलन होणार आहे, उग्र आंदोलन होणार आहे. मग याची पूर्ण खबरदारी शासनाने घ्यावी. बस एवढंच बोलतो. माझ्या वतीने मी शासनाला ह्या गोष्टी गावकऱ्याच्या वतीनं ह्या संपूर्ण ग्रामपंचायतीतील येणाऱ्या आजूबाजूच्या ग्रामपंचायतच्या जे लोक आहेत त्यांच्या वतीनं मी हा एक इशारा देतो आहे आणि हा इशारा समजून शासनाने आपला तोडगा काढावा. आपण डिवरीन टोल्याचे सरपंच सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. आपण यांना पण विचारूया की या आंदोलनामध्ये कशा पद्धतीनं हे काम करणार आहात आणि या आंदोलनासाठी आजची जी सभा झाली त्या सभेमध्ये तोडगा निघाला की नाही, एसडीओ मॅडमनं आपल्याला काय दिलं आणि काय नाही दिलं या संदर्भात आपण काय सांगाल? सर्वप्रथम सर्व जनतेला नमस्कार. तर मी ग्रामपंचायत डिवरीन टोलाचा सरपंच दिलीप रामाधीन जुडा. आज ह्या ठिकाणी जे जमले आहेत, आताच आम्ही एक दीड तासाआधी उपजिल्हाधिकारी कार्यालय देवरी या ठिकाणी गेलो होतो. त्या ठिकाणी एसडीओ मॅडमने म्हटलं आहे की देवरीच्या जनतेसाठी पाणीचं कमतरता होत असल्यामुळे आम्ही डॅम सोडणार नाही, पाणी सोडणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे, असे त्यांनी बोलले आहेत. पण हा सरासर आपल्या कास्तकारांसाठी एक दुःखाची बाब आहे की कारण हे जे कंपनी खुलल्या आहेत त्यांना ते पाणी देत आहेत, ते देवरीला न देता त्या कंपनीला देत असल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना कुठं ना कुठं अडवण्याचं काम, आमचा विकास थांबवण्याचं काम ह्या शासनाच्या माध्यमातून, तो शासन असो प्रशासन असो, हे आम्हाला कुठं ना कुठं अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. तर आमचं प्रशासनाला एवढीच मागणी आहे, शासनचं नाही तर प्रशासन याला सर्व जबाबदार आहेत. प्रशासनाला असं विनंती राहील की आपण शेवटी आम्हाला म्हटलं जातो जय जवान जय किसान. जेव्हा जय जवान जय किसान म्हटल्यानंतर मग किसानाला जो एका दाण्याच्या 100 दाणे करण्याची ताकद ठेवते आणि ह्या पूर्ण देशाला पालतो आणि त्याच शेतकऱ्याला सरकारच्या विरोधात अगर आंदोलन काळात लागत असेल, हा कुठं ना कुठं एक दुःखाचं बाब आहे. यासाठी माझं एक आव्हान राहील ह्या प्रशासनाला, अगर 24 तारखेच्या आत अगर प्रशासनाने याच्यावर लक्ष दिलं नाही तर 24 तारीखला आपण रस्ता रोको आंदोलन करू आणि सोबत ह्या प्रशासनामध्ये खासदार असो किंवा आमदार असो यांना आम्ही डायरेक्ट या आंदोलनामध्ये इस्तीफा द्यायची आहे मागणी करू. कारण तुम्ही आपल्या शेतकऱ्यांसाठी अगर आमच्या मागणी पूर्ण करत होत नसाल आणि वेळेवर आम्हाला थांबवत असाल तर तुम्हाला तो आमदार असो की खासदार असो त्यांना इस्तीफा द्यावे लागेल. त्याशिवाय आम्ही चक्का जाम आंदोलन आम्ही सोडणार नाही, चाहे काही होत चालेल. कारण हा डॅम शेवटी शेतकऱ्यांसाठीच बनलेला आहे, हा कोणत्याही उद्योगपतीसाठी नाही. तर माझा हा इशारा राहील आणि आवर्जून सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती राहील की सर्वात जास्त बहुसंख्येनं ह्या आंदोलनात सहभागी व्हा. हा आंदोलन आले नाही तर कधी हे आमच्यावर केव्हाही लूटमार करतील याची काही गॅरंटी नाही. हा आपलं सुरुवात आहे. म्हणून सर्व जनतेला माझ्या पुन्हा आग्रह विनंती राहील की बहुसंख्याने आपलं बोरा बिस्त धरून सोबत घेऊन या. कारण असा हा सरकार एक टाचणीनं मारल्याशिवाय ते जाणार म्हणजे तसं ते जागे होणार नाही. म्हणून आपल्या संख्या दिसणं आवश्यक आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. साहेब आपलं नाव काय? माझं नाव रामेश्वर बैकार. तर आपण